या भागामध्ये संतांचं महत्त्व काय आहे, संत कसे असतात आणि त्यांची संगत कशी माणसाला मिळावी या संबंधाने तुकोबारायाचा आजचा अभंग आहे. अभंगाच्या तत्पूर्वी थोडा पर्याय प्रस्ताविक पर्याय असा आहे. पहिलंच वर्ष आहे का सत्ताचं? जवळपास 5 वर्षापासून 26 वर्षापासून 35 ते 26 वर्षापासून हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तो किमनिमित्त श्री ज्ञानोबा माऊली उमरजकर महाराज जे वैराग्यशील ब्रह्मचर्य अखंड असे ज्ञानवान गुणवान सर्व गुणसंपन्न माऊली महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये कीर्तन करण्याची मला या ठिकाणी सेवा मिळाली. मी मोठा भाग्याचा म्हणतो, कारण का संतांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये कीर्तन मिळणं ह्याला भाग्य म्हणायचं. धन्याज दीन झाले संतांचे दर्शन, उजळले भाग्याता अवघे चिंता, संत दर्शनी हा लाभ मना बजुडीला विठाला. भाग्याचा दिवस आज. परमनिष्ठ श्रोत्रिय श्री ज्ञानोबा माऊली उमरजकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये सेवेसाठी घेतलेला अभंग जवळपास सगळ्या आमच्या वारकऱ्याला पाठच आहे. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. सोपा अभंग आहे. देव वसे चित्ती आणि त्यांची घडावी. पुन्हा मागणी केली. बालू महाराज ही मागणी तुकोबाराय करतात. गाथ्याच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात की आम्हाला संगत कोणाची घडावी लागते, घडावं देव वशी चित्ती. ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे अशाची संगत मिळाली पाहिजे. अशाच्या संगतीमध्ये आम्हाला उद्धाराचा मार्ग मिळणारा तोच मार्ग आहे. त्यांची संगत झाली ना बस, आणि हेच आम्हाला आवडते. अभंग सोपं आहे, पण माणसाला संगती कशाची आवडायला आता संतांची संगत महाराजला आवडत नाही. पण देववशे चित्ती नाही जाता, देववशे चित्ती बाजूला ठेवा. सध्या ज्याला प्रपंच वसे चित्ती आणि त्या प्रपंचाची घडावी संगती. जीवाची अशी अवस्था झालेली आहे, जीवाला आपला प्रपंच आपल्या चित्तात माणसानं घेऊन ठेवलंय. महाराज प्रपंच असा एवढा जीव माणसाच्या हृदयात बसलाय, तो प्रपंच सोडून माणूस परमार्थाकडे येणं शक्यच नाही. अशी अवस्था जीवाची झालेली आहे. संसारामध्ये माणूस एकदा पडला महाराज बस, तिकडे नाहीच. मग प्रपंचात वाहून गेला माणूस. पण विचार करा, प्रपंच कसा आहे. हे सगळा बाजार व्यापार आहे. प्रपंचात जे पडले ते आतापर्यंत पलीकडल्या कडेला गेले नाहीत. कारण का प्रपंचच असा आहे, दुःख बांधवडी सुखाचा विचार नाही.
एवढा वेडा झालाय महाराज, प्रपंचापासून परमार्थाकडे येण्यासाठी माणसाची वृत्तीच नाही. या दुःखरूप संसारामध्ये माणूस एवढा वेडा झालाय. संसारातलं सुख क्षणिक आहे, तात्पुरता आहे, पण या सुखात जीवाला जे आनंद आहे ते परमार्थाकडे आनंद घेण्यासाठी येतच नाही. इकडेच घडून गेलाय. जसे एखादी महाराज सुखाचा विचार नाही, कोठे सुख नाही, पण सुखाच्या मागे लागलं माणूस आहे. मृगजळाच्या मागे हरिण लागते का नाही? आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या माळावर हरिण पाठीमागे लागतात. कशाच्या? मृगाच्या आळातीसे खोटियाचे मिसे फोडी. खोटा आहे त्याला वाटतंय का? हरणाला हे खोट आहे असं वाटलं का? सत्य आहे. मृगजळ दिसाले, पाणी पुढे पळाले म्हणून तो पळतो पाण्याच्या पाठीमागे. खोटियाची मिसे. ज्ञानेश्वरीमध्ये फार मोठी मजेदार ओवी आहे. फुटोनी पडे तव मृग वाढवे हाव परी न म्हणे माव रोहिणीची. त्याला ही रोहिणीची माव आहे असं कळत नाही, पाणीच आहे असं वाटतं. आणि शेवटी तो हरिण मरतो. प्राप्त पाणी झालं नाही. तसं प्रपंचातला हा जीव संसाराच्या पाठीमाग खूप परेशान आहे. याला संसार नगरीत
सुख नाहीच. मला संसारात दुःखरूपच आहे, पण दुःखरूप संसारात सुख कोण म्हणतंय? हा जीव. आणि या सुखामध्ये या जीवानं परमार्थ विसरून गेला आणि परमार्थ विसरून संसाराच्या पाठीमागं लागून माणूस आपल्या सगळ्या आयुष्याचं मातेर करते. महाराज आयुष्य आपल्याला दिलंय कशासाठी देवानी? खरं सांगतो, देवानी आयुष्य परमार्थ करण्यासाठी आपल्याला दिलं आहे. संसारासाठी प्रपंचासाठी दिलाच नाही. देवी दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. आम्हाला बाधा झाली प्रपंचात, बाधा भूतबाधा. बोल महाराज, कोणती? प्रपंचाची. प्रपंचाचा भूतबाधा आम्हाला महाराज. बुद्ध मोठाचा वर्ग भाई, भूत मोठ्याचा वर्ग बाई, भूत मोठ्याचा वर्ग साधू संतांकडे येऊ देत नाही. की कुणाच्या तर संगतीने कुठेतरी घेऊन जाते झालं. प्रपंचातले माणसं बघा संगती कशी. एक तर संगत नीट असते का माणसाची? खरं समजा सगळं काही जे घडतंय जीवनामध्ये, माणसाचं चांगलं वाईट बरं बुरं कशामुळे घडतंय महाराज? संगती. पैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखून या चिंदी मन धावे. माणूस ज्याच्याजवळ बसला की बस त्याच्यासारखी संगत लागल्याशिवाय संगती पंगाची
संगत संताची करा महाराज. पण संगत वाईट व्यक्तीची करू नका. कारण का पैसा चोरापाशी तैशी होय बुद्धी. ज्याची संगत केली तसा माणूस वागायला सुरू. सगळं काही संगतीने होते. बोल महाराज. परमार्थ संगतीवर अवलंबून आहे महाराज. चांगल्या माणसाच्या संगतीत बसा. माणूस चांगले विचार घेऊन येतो. संत संतन की करणी कबीर महाराजांचा अभंग आहे. संतांची संगत करा. संगत की संतन की कर लो. श्री संताची संगती मनोमार्ग गती. 11वा श्रीपती स्वहिता कारणे संगती साधूची. संगत संताची करा. जीव संताची संगत करा. संगती करावी सदा सज्जनाची.
सुद्धा सज्जनाची सावली नसावी कदा दुर्जनाची. सावली नसावी कदा दुर्जनाची. कारण का दुर्जनाच्या संगतीत बसला एक माणूस दुर्जन झाल्याशिवाय राहत. दुर्योधनाला सांगितलं होतं, दुर्योधना एक सज्जन माणूस शोधून आण. मिळालं का दुर्योधनाला महाभारतामध्ये? सगळ्या त्या यज्ञाच्या मंडपात फिरून आला, पण त्याला एकही सज्जन दिसला का? तो दुर्जनच होता. धर्मराजाला सांगतो, धर्मराजा तुम्ही एक दुष्ट शोधून आणा. पण धर्मराजाला दुष्ट दिसला, सगळे सज्जन दिसले. जसा तुम्ही चष्मा लावता तसा पुढला माणूस दिसत असतो. जसा चष्मा म्हणजे 4 रंगाचा. काळ्या रंगाचा लावला पुढे काळा रंग दिसतो, पिवळ्या रंगाचा लावला पिवळा दिसतो. मग आता कसा चष्मा लावायचा ते आपण ठरवायचे. कुणाच्या संगतीत राहायचं ते जीवानं ठरवायचे. संगत कुणाची करायची या संगतीवर एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. भजन करा विठाला. भागवत पुराणामध्ये ओवी आहे, महाराज एक धर्मगाय आणि एक ओढाळ गाय संगतीवर दृष्टांत. धर्मगाय गरीब असते आणि ओढाळ गाय ओढाळच असते महाराज. तिने एका छटक्यामध्ये मळ्यात जाती, मळ्यातले खाऊन घाला येते. पण धर्मगाय कुठं गावाच्या कडेने फिरायची. वासनावर जाय जाय गड्यानो, वासनावर जाय जाय. ओढाळ गाय, वासना ओढाळ खाऊ नाही दृष्टांत वासनेसाठी आहे. पण गाय आता आपल्याला मग भागवत पुराणातल्या दृष्टांतात जायचं. ती ओढाळ गाय आणि धर्मगाय. धर्मगाय रोड होऊन गेली. का रोड झाली? तिला खायला काही मिळायचंच नाही. ही ओढाळ गाय दष्टपुष्ट लठ्ठाच्या लठ झाली. त्या रोड गाईला म्हणू लागली, होय तू एवढी रोड कशा नाहीस? तिने म्हणली काय सांगू, मालक काय पोटभर वैरण टाकीत नाही, जेवढे टाकते तेवढेच खाते आणि त्याच्यातच समाधान मानते. काय वेळी आहेस तू, ये माझ्यासोबत बघ. तुला एका महिन्यात माझ्यासारखी केल्याशिवाय सोडणार नाही. तू माझ्यासोबत येऊन तर बघ. म्हणले बरं आहे, आता संगत मिळाली ना, काही हरकत नाही, उद्यापासून येते तुझ्यासोबत. तिने म्हणली माझ्यासोबत ये, पण दिवसा यायला जमणार. कहाणी तोडावं लागते झटके देऊन रात्रीच्या टायमात. किंवा मालकाला सापडायचंच नाही, दोरी लावायला बाजूबाजूला राहायचं. मी सांगते तेवढं कर, माझ्यासोबत ये. दोघीने ठरविलं. चांगल्या गायीनं, धर्मगायीनं आणि ओढाळ गायीनं ऊसाच्या मळ्यामध्ये तो ऊस मालक दररोज शेतात रात्री बसायचा. का? ही ओढाळ गाय दररोज जायची, लवकर जाऊन खाऊन यायची. कुणाची गाय आहे? एवढं खायली म्हणजे कुणाची गाय आहे? मालकाला आणखी गाय सापडली नव्हती. त्या दिवशी मात्र मालक बॅटरी चार्ज करूनच बसला होता. बघू आज गाय सापडते का नाही. हे दोघे गेले. ही हुशार होती. गेल्या गेल्या चांगला 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 ऊस वाड्याकडून हाणला तिनं. कच 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 ऊस खाली, पोट भरलं. आणि हिनं काय केली, एक
ऊस मोडला बुडाकून धाड त्या ऊसाचा आवाज आला. कडेल कुण्यावर ते ना ऊस मोडल्यावर आवाज आल्याबरोबर ते मालक जागा झाला. मी दररोज कोणतं जनावर याला बघू लागलो होतो ते जनावर आज आलं. एवढी काठी वेळची घेतली हातामध्ये महाराज. मालक येवल्याला बघितल्याबरोबर चोर गाय होती की नाही कुपाटीवर हलगत उडी मारून पळून गेली हो. तिला सवय होती. हे धर्म गाय बिचारी ते धांदाड उसाचं धरल्या तोंडामध्ये चावणावी ते खाऊ लागली होती. मालकानं बघितलं जेव्हा ठोकायला सुरू केलं बद 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 काठ्या घाला तेवढ्या घातल्या. काठीहून काय उडी मारता येईना गेली. गाय काढली बाहेर मारीत मारीत आणली गावामध्ये आणि आणून मारुती महाराजच्या घरापुढे उभा केली. मारुतराव हे गाय तुमची आहे का? हो महाराज आमचीच आहे. याद राखा उद्या जर गाय आमच्या मळ्यात आली तर बघा हे रोज आमचा येऊन ऊस खायला. रोज आलती का गाय? नव्हती. एक दिवस आलती. कुणासोबत आलती? या ओढाळ गाई सोबत. रोज गाय आमच्या ऊसात आली. आता जर उद्या गाय आली तर हिला कटकरात बांधून टाकील. दंड द्यावा लागेल. ते माणूस म्हणला पाटील माझी गाय तर आजच्या दिवस गेल्यासारखं वाटते. तुम्ही असं कसं म्हणाला? नाही रोज ऊस खाल्ला. चला तुम्हाला नेऊन दाखवतो. रोज याच्या गायीनं ऊस खाल्ला नव्हता. ह्या चोर गायीनं खाल्ला. पण त्या मालकानं ताकीद दिली उद्या माझ्या वावरात गाय आली की दंड लावल्या जाईल. मग यानं काय केलं सकाळी महाराज एक मोठं सागाचं लोणनं आणलं. सुताराकडे नेलं. त्याचं लोणनं तयार केलं गाईच्या गळ्यात घातलं. उद्या कशी जातेस मळ्यात बघू. दृष्टांत संपला. तर सिद्धांताकडे भागवतामध्ये होय आहे. ओढाळ गायीचे संगती पाहे क्षणभर गेली या धर्मगाय क्षणासाठी पाहे लोडणे वाहे निरंतर. ओढाळ गायी काय क्षणभर कोणासोबत गेली? ओढाळ गायीची संगती पाहे. तिच्या संगती सोबत ही धर्मगाय गेली. क्षणभर एका दिवशी गेलती. पण लोडणे वाहे गळ्यात लोडणं आलं महाराज दोन पायाच्या मध्ये. कशामुळे आलं? संगतीमुळे. म्हणून संगत कोणाची करायची? धरा संताचे संगती
मुखी नाम अहोरात्री, ज्याच्या मुखात अहोरात्र देवाचं नाव आहे अशाची संगत धरा. अशा संताची संगत धरा. कारण का संताची संगत सोपी नाही महाराज. संत उगा सहज मिळतात का हो? संताची संगत धरायला आपलं भाग्य म्हणा. गुरुवारी ज्ञानोबा माऊली उमरजकर ते होऊन गेले महाराज. वैराग्याचा महापुरुष, असा अंगाला कुठल्याच प्रकारचा लवलेश पापाचा लागू दिला नाही ज्या महात्म्याने. असे लागून येती पाप पुण्य अंगा. लागून येते पाप पुण्य अंगाला. अशी अवस्था ज्ञानोबा महाराजांची. मला माहित आहे, मी लहान होतो, नवीन नवीन भजनाला लागायचं त्यावेळेस तुम्ही भजनामधले विनय करीत. इथं तुमच्या या गावात फार मोठा सप्ताह व्हायचा आपल्या पाताळगंगेत. आम्ही याच सप्त्याला पावलाचा काय, गाथ्याच्या भजनाच्या वेळेस टाळकरी मंडळ, माऊलीचा सप्ताह असायचा तुकाराम महाराजच्या बीजेवर. फार मोठा सप्ताह. असे संत महाराज, अशा संतांची संगत केली पाहिजे. संत सोपे नाहीत. असे संत मिळायला सुद्धा सोपे नाहीत. भाग्य लागतंय. संत सांगून गेले संत सांगून गेले कलीच्या काळात विषारी नारीची करी पुरुषावरी. आमच्या बालू महाराजाला प्रमाणाला द्यायला कमीच नाही. कारण भागवतात नेहमी रोज प्रमाण आहे त्यांचे. खूप अभ्यास आहे महाराज. संतांनी सांगून गेले. संत हे सोपे नाहीत भेटायला. एका ठिकाणी तर प्रमाण आहे. संत भेटी आहे संत भेटी हरी जगजेठी करुणा केली. देवाची कृपा हो नक्की संत भेटतात. पण संत भेटणं अगोदर दुर्मिळ आहे, बहु अवघड. संताची भेट अवघड आहे. एखाद्या वेळेस वाघाचं सिंहाचं दूध मिळेल महाराज. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. चंद्र अमृत सुखे सेवा
साधूची भेटी न बरी होईल त्या साधूची भेटी न होईल का? महाराज संत भेटायला सोपे आहेत का? माणसं साधू संत म्हणलं त्याला काय काम आहे? सप्ते खात चरत निघालेले आहेत म्हणते तिने लोक. काय काम नाही ते बाल महाराजाला, ते जानकीराम महाराजाला, आणखी खरं सगळे आमच्या बजनी मंडळाला काहीच काम नाही, स्पर्धा गेला काम नाही, कुणालाच काम नाही म्हणते तिने. त्याला काय काम आहे हो? निघाले चरत. लक्षात घ्या महाराज, साधू संत सोपे नाहीत. प्रमाण आहे चंद्राच्या किरणातलं अमृत एखाद्या वेळेस सांगता येईल. समुद्र एवढा मोठा लांबच्या लांब आहे, तो तरवेल. त्या साधूची भेटी तरी त्या साधूची भेटी, संताची भेट होणं सोपं आहे का मला? संत कोण आहेत? संत हे देवच आहेत. देवते देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे. तुम्हा आम्हाला दिसतात, पण संतांनी देव हा आपल्या जवळ आपल्याला द्या ठेवलाय ना. देव संताच्या हृदयात आहे, अंतःकरणात आहे. संतांनी देव आपल्या चित्तात साठविलेला आहे. संत देवापासून वेगळे, देवते संत, देवते संत निमित्त त्या दोन्ही दिसती सारखी वर्मदाने तो पारखी. संत तुमच्या आमच्यामध्येच आहे. खरं संत प्रसिद्धीपासून दूर असतात. खरे संत आणखी लोकांना कळाले नाही. आमच्यासारखे संत कळाले. पोटासाठी संत झाले कधी तंबे करू भक्ती. या संताला काही अर्थ नाही. ज्याच्या चित्तात देव आहे हे संत. धार्मिक भक्ती खूप मोठी झाली महाराज. आता मी तर म्हणतो, आता मी कुणाचे काही पैसे घेत नाही बरोबर. तुम्ही काय रागात येऊ नका माझ्या. घेणाऱ्याला अडवं येईना, पण देणाऱ्याला देऊ नका म्हणून सांगा. कारण का
पडतं आता संत फार कमी झाले, आता सगळे कलाकार झाले. असं महाराज कलाकार गायन करशी तरी गायकन गायशी. तुम्ही पंडित हरिजन होशी. हरी कीर्तन करीशी तरी गुरुजन होशी, हरी गायन करीश तरी गुरुजन होशी, पण संत होण्यात भाग नाही. संत होण्यासाठी काय पाहिजे? त्याची अंतःकरणावरती ब्रह्मरूप झाली पाहिजे, चित्त निर्मळ झालं पाहिजे, चित्तात देव साठविला पाहिजे, त्याला म्हणायचं संत. असे संत भरपूर झाले. पोटासाठी संत झाले कलित, मी म्हणणार बहुत भरपूर संत झाले. मला पारावार नाही संताला. भजन तर खूप मोठं वाले, सत्य खूप वाले, नामस्मरण खूप वाले, जानकीराव महाराज, पण कलाकार माणसं झाले. मला सत्या कीर्तनकार कीर्तनाला आला, त्या कीर्तनकाराचं पाकिट किती आहे त्याची भीती गावकरी पंचायला, म्हणजे पुढल्या सप्त्यात पट्टी करणारे माणसं आहेत. अशा बद्धभक्ता धाकच होते याच्या चित्ता. आता बालू महाराज, जानकी महाराज, जानकीराव महाराज चांगलं गायन करायला काय मागते तुम्हाला वाटलं? बरं मागते मला तुमच्या मनावर विठाला. काहीच मागणार, दिलं ते घेते बरं का. म्हणून महाराज अशा संताची काही आपला संगत करायची नाही. संगत करायची कुणाची? अभंगाचं पहिलं छंद. ज्याच्या चित्तात आहे, ज्याच्या जवळ देव आहे, अशाची माणसाला संगत घडावं झालं.
देव ज्याच्या जवळ आहे त्याची संगत घडावं असं कोण म्हणतात? तुकोबाराय म्हणतात. चित्तात ज्याच्या देव आहे त्याची संगत घडावं म्हणजे माझ्या जीवनाचा उद्धार हो. कारण का ही माझी इच्छा आहे, ही माझी एक प्रकारची धारणा आहे की ज्याच्या चित्तात देव आहे तशाची मला संगत घडावी. महाराज या संतांच्या संगतीसाठी बऱ्याच संत महात्मे लाज सोडली, भीती सोडली, सगळं काही सोडलं, संतांच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य घालविलं. महाराज मला एक दृष्टांत सांगतो. मीराबाईचा दृष्टांत सांगतो. मीराबाई काय केली? मीराबाईनं संतांच्या संगतीमध्ये राहायची. मीराबाई का राहायची? संतांच्या संगतीत देव आहे, भगवंत आहे, देवाची भेट आहे म्हणून संत हे देव आहे अशा भावनेने मीराबाई संतांच्या संगतीमध्ये असायची. त्यावेळेस मीराबाईला संतांची संगत करू नये म्हणून तिच्या घरातून किरीत झाला. कुणाचा? थोडक्यात सांगतो मी दृष्टांत. वडिलाचा, मीराबाईच्या. मीरा तू भक्ती करू नको, संतांच्या संगतीत राहू नको, संतांची संगत बरोबर नाही. आपलं मोठं कुळ आहे, जग काय म्हणेल आपल्याला. राजाची मुलगी आणि संतांच्या संगतीमध्ये हे काही बरोबर आहे का? आणि तू राहू नको, ती संतांची संगत सोड, संतांच्या सहवासात तू राहायचा नाही सांगितलं मीराबाईला. आणि मीराबाईनं संतांची संगत सोडली नाही. संतांच्या संगतीमध्ये मीराबाई. शेवटी राजाला राणीला बोलवावं लागलं, राणीला सांगावं लागलं, राणी तू आता एक काम कर, या मुलीला तू सांग आता. हे माझं ऐकत किती सांगितलं, पुन्हा पुन्हा उठाली आणि त्या संतांच्या संगतीमध्ये जाऊन निर्भय चित्तानं भजन कराली. संतांच्या सहवासामध्ये पायात काय घुंगर बांधाली. नाचुंगी 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 हरगुंड गावात विसका प्याला राजाजीने पेला. पिवत मीरा. राजानं सांगितलं राणी साहेबाला, मुलीला भजनातून साधू संतांच्या याच्या मधून बाहेर काढ. तुमचं भागवत आहे मला माहित आहे, बायपास झालेलं माहित आहे. मी तसंच आणलं. 11 वाजेपर्यंत कीर्तन करावंच लागेल. किती वाजले आता? 10:40 आला वेळ.
महाराज मीराबाई भजन नाही सुटली, विषाचा प्याला दिला, राणी साहेबाला सांगितलं द्या प्याला प्याला, पण मीराबाईने विष पिलं. कसं पिलं महाराज? पिवत पिवत सकाळचं डिकाशन प्यायचं, गटगट पिली. पण विष पिल्यानंतर मीराबाई मेली. विष पिता मीराबाई मेली नाही महाराज, पण हे विष कुठे गेलं? देवाऱ्यावर जी भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती ती मूर्ती काळी ठिक्कर पडली. कारण का देव सुख ठेवी आम्हासाठी दुःखापणाची कोटी भक्ताचं दुःख देव आपण सहन करतो आणि सुख भक्ताला देतो, असा हा भगवान परमात्मा आहे. भक्तासाठी आहे महाराज. भक्ताचा कैवारी न देव भक्ताचा भाविकाचे काज अंगे करी देव, काडी उचित धर्मा घरी ते, असा देव आहे महाराज. असा देव भक्तासाठी अंकित आहे आणि अशा भक्ताची संगत केली ना महाराज, बस तुकोबाराय म्हणतात अशा संताची संगत आयुष्य आवडा देवाला.
इच्छा, माझी हीच इच्छा आहे. कशाची? जे देवाचे भक्त आहेत, ज्यांच्या हृदयात देव आहे, अशा देवाच्या भक्ताची मला ऐशी आवडते म्हणा. देव मला याची आवड आहे. ही माझ्या मनाची वासना आहे, इच्छा आहे. आता माणसाची इच्छा वासना बघा कशी आहे. वासना किती ओढाळ आहे. आता प्रमाण तुमचं बघा हे वासना ओढाळ त्या गायीवर तर येत आहे, पण वासना एवढी वाईट आहे माणसाची. मला वासना म्हणजे मन किती वाईट आहे. संसारातल्या परमार्थातल्या विचाराला सोडून जे मन फिरू लागलं भटकत, या मनाला कधी कुणात चांगलं बरं वाटत नाही का नाही. माणसाचं मन एवढं वाईट आहे, कुणाचं चांगलं झालेलं चांगलं वाटत नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात आईशी आवडते म्हणा पूर्वावी. देवाला विनंती करतात, देवा माझी वासना मंगळ आहे, माझं मन वाईट आहे, माझ्या मनाला इकडे आणा, माझ्या मनाची इच्छा, माझी जीवीची आवडी पंढरपुराला न्या किंवा संतांच्या सहवासात राहा. देवा माझे मनाला गो तुझ्या चरणी. देवा माझे मनाला गो तुझ्या चरणी. माऊलीच्या नामाविषयी, माऊली महाराजांचं जे जीवन आहे महाराज हेच ऐशी आवडते म्हणा. आणि माझ्या देवा पूर्वावी माऊलीचं चरण, माऊलीचं दर्शन, मला तितका आनंद वाटतो. बघा 3 संत एका व्यासपीठावर आहेत, मध्ये माऊली आहेत, इकडल्या बाजूला जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, इकडून वैदेही ब्रह्ममूर्ती भगवान बाबा आहेत. महाराज आज आपला उच्चार सगळा अभंगच संतावर आहे. ऐशी आवडते म्हणा. देवा पूर्वावी, देवाला हेच मागणी करायची महाराज, संताची संगत येते. माय बापो, संताच्या संगतीशिवाय देवाची प्राप्ती नाही. हरिपाठामध्ये प्रमाण आहे, संताचे संगती राखळावा श्रीपती. संताच्या संगतीशिवाय देव नाही. संताला सोडून जर तुम्ही देवाकडे निघालात तर नक्की मार्ग चुकला. हरिभक्ती सेवा
प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. देवाच्या प्राप्तीसाठी संतांचेच पाय धरले पाहिजेत, संतांच्या सहवासात गेलं पाहिजे आणि संतच देव भेट करून देतात. संतांशिवाय देवाची भेट होतच नाही महाराज. डॉक्टर असल्याशिवाय रोग जात सोयीचा कारण संगती साधूची, संगती साधूची, भाव भक्ती हरीची देती देणे, भाव भक्ती हरीची देती देणे. आपलं जर स्वहित करून घ्यायचं असेल तर स्वहिताकारणे संगती साधूची आणि भावे भक्ती हरीची देवाची प्राप्ती संत संघाशिवाय नाही. म्हणून देव सारावे आरुते, संत देव सारावे परते, संत पूजावे आरुते. देवाची पूजा करा अथवा न करा, पण संताची पूजा करा. माईला अगोदर जीव घालण्याच्या आधी, हे लेकराला जीव घालण्याच्या आधी जर माईला जेवायला वाढलं आणि माईला सांगितलं, माय तू जरा इकडे बस जेवत, तुझ्या लेकराला आताच काही जीव घालणं म्हणल्यावर माईला घास जाईल का पोटात? नाही महाराज. माय म्हणते माझ्या लेकराला अगोदर जीव घाला, बस मला नाही मिळालं तरी चालतंय. तसं संत म्हणतात, देव म्हणतात माझे संत करिता देवाच्या नाम घालाले संतांच्या संतांच्या संगतीत परमेश्वराची प्राप्ती आहे महाराज. म्हणून जीवनात एकच करा, याच आपल्या जीवनामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर संत संगतीशिवाय उद्धार होत नाही. संतांची संगतच जीवनाला उद्धाराचा मार्ग आहे. आज महाराज ज्ञानमाऊली उमरजकर महान वैराग्यशील संत, अशा संतांच्या संगतीमध्ये बऱ्याच लोकांचा उद्धार झाला आणि आजही उद्धार त्यांच्या नामानं होतो महाराज. तुका म्हणे पापे आणि जाती संतांची या. संतांचं नाम जर घेतलं तर महाराज पापाची निवृत्ती होते. एवढा अधिकार संतांच्या नामामध्ये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हरिजना सवे भेटी.
तुका म्हणे चिनी भले संत संगस्तने, संताच्या संगतीमध्ये जीवन जाणं याच्यातच धन्यता आहे, याच्यातच मोठे